अरे पूर्ण अपोजिट साईडला कुठं एवढं झाडं झुडपत. जसं पायऱ्या आहे तिथं बघूयाच. शपथ आहे बघा. काय किशोर इकडं माहिती असेल तर जाऊ उगाचच. काय काय वास कसला आहे. इथंच आहे का मंदिर. चल बर. काय असं काही स्ट्रक्चर बनलेलं आहे इथं. तसं तुम्ही या साईडने बघितलं हे केव्स टाईप बनवलेलं आहे. एकदा आतून पण दाखवतो कसं आहे. असे काय पार्टिशन्स आहेत त्याचे. फारसं काय मोठं नाही, छोटंच आहे पण कार्विंग आहेत वेगळ्या वेगळ्या. आणि स्मेल येतोय कसलं तरी. समोरच्या साईडचा व्ह्यू बघा जिथं किशोर उभा आहे. असे जागोजागी पाण्याचे कुंड आहेत किंवा मंदिर देखील असतील जे पाण्याखाली गेलेले आहेत. समोरच्या साईडला पण अजून एक आहे, ते पण तुम्हाला दाखवतो मी. या साईडला एक आहे. सो गाइस अजून एक भेटलेलं आहे जे मोठं आहे स्ट्रक्चरमध्ये. अजून एक समोरच्या साईडला पण आहे, पण हे जरा मोठं स्ट्रक्चर आहे. सो गाईज एक केव अशी भेटलेली, म्हणजे एक कुंड असं भेटलेलं आहे जिथं आपण खाली एंट्री करू शकतो. मोठं आहे, प्लस तिथं केकडे पण आहेत. जाऊन दाखवतो मी तुम्हाला. सो इकडून आलो तुम्ही आत्ता, तिथून खाली उतरतो, इथं दाखवतो तुम्हाला. सो असं काही कुंड आहे, प्लस इथं खेकडे पण आहेत. हे येतात मोठे मोठे खेकडे. ही केव्ह सगळे इंटरकनेक्टेड असतील एखाद्यास, कारण ह्या साईडनी पिल्लर जो जातो आतमध्ये, आणि सगळ्या गोष्टी पाण्याच्या आतमध्ये आहेत तर काही दिसणार पण नाहीत. सो आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असे काही ठिकाण आहेत जे ऐतिहासिक असून सुद्धा पण एवढे जास्ती पॉप्युलर नाही आहेत किंवा लोकप्रसिद्ध नाही आहेत. सो आपले जेवढे पण शॉर्ट कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, म्हणजे शॉर्ट रील्स बनवतात किंवा स्टोरीज बनवतात, त्यांच्यामुळं या जागेचं आम्हाला कळालेलं आहे. प्लस महादेवाचं मंदिर अजून एक्सप्लोअर नाही केलं, ते पण बघूयात, त्याचं दर्शन घेऊयात. समोरच्या साईडचा व्ह्यू एक नंबर येतो आहे. तुम्हाला ते फ्रंट कॅमेऱ्याने दाखवायचा प्रयत्न करतो. सो असा काही व्ह्यू येतो आहे समोरच्या साईडचा. तिथं पाणी पडतं आहे. कॅमेऱ्यावरती एवढा जस्टिस नाही होत, पण तरीसुद्धा खूप सुंदर व्ह्यू आहे. अरे बोल. सो जर तुम्हालाही वेळ भेटला तुमच्या मित्रपरिवारासोबत किंवा फॅमिलीसोबत, नक्की या गोष्टींना एकदा व्हिजिट करा, कारण हे तिथे ऐतिहासिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला काही ना काहीतरी शिक्षण देतात. दिवसभराच्या किंवा आपल्या डेली रुटीन्सपासून बाहेर आल्यानंतर निसर्ग किंवा इतिहास या दोन गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला नवीन काही गोष्टी शिकवतात. तुम्हाला काय सर हेच ते कुंड जिथं सीतामातांनी लवकुशला जन्म दिलेला, असं ऐतिहासिक. खोल असेल तर जाऊ नको. तिथूनच आलो होतो का आपण? तिथं मंदिर नाही पाहिलं का आपण? महादेवाचं मंदिर.
सो जेवढे पण कुंड आहेत आपण सगळे बघितले. आता समोरच्या साईडला एक मंदिर कोरल्यासारखं आहे, तिथं जाऊयात. असं काय व्ह्यू आहे इथून चलताना. वेस्ट त्या साईडला मंदिर आहे, तिथं पण जाऊयात. तिथं एक महादेवाचं मंदिर, इथं जाऊयात. ते यार तिकडून रस्ताच नाही. सो आता आम्ही एक डोंगर तरी पूर्ण बघितलेलं आहे आणि टाईम होता आता सध्या 4 वाजतात. फोनमध्ये बघू शकता तुम्ही, काही दिसत नाही त्याच्यात. 4:15 होतात. सो त्या साईडला पण जायचं म्हणतोय. तिथं एकच केव दिसते, पण ती जी केव दिसते सो तिथं वापस चढायला लागलो होतं, जाताना उशीर आहे. आणि येताना जसं रस्ता बघितला तुम्ही, थ्रिलिंग टाईप आहे. पाऊस जर आला, पावसाचं वातावरण बघू शकता, फुल ऑन क्लाउडी वेदर झालं. बघूयात आपण त्या साईडला तर जाऊ वाटतं. असं काय मोठं नाही यार किशोर, ते छोटंच तर आहे. काय करायचं, आधी खाली जाऊयात नंतर डिसाईड करूयात. सो डिसाइडेड टू गो अप. बघूयात आपण, जाऊयात वरती, कारण आलोच इतक्या लांब. त्या वापस जर गेलो तर बघूयात काय तिथं, एक्सप्लोर तर करून घेऊयात. रस्ते खडतळ आहेत, दगड जास्ती आहेत, मुरूम आहे, स्लीपरी आहेत, प्लस क्लॉक्स घातलेले आहेत. आणि किशोरनी स्लीपर्स. अनप्लॅन्ड ट्रिप किंवा आपण म्हणू शकतो आमचं ट्रॅव्हल होतं. अचानक बोलला, आलो, केलं, झालं. देवदर्शन पण झालं. तुम्ही पण या, असंच काही अनप्लॅन्ड ट्रिप करा. हां, जे समोर जाऊन आठवणीत राहतील. आल्या जवळच मंदिर एका टीव्ही बघूयात. कसं झालं ते काय वरती? हां मोठेच का आतमध्ये? तिकडे का त्या बाजूला? हां 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 हां. आणि वरच्या साईडला जे बांधलेले आहेत आता ते पाण्यामध्ये गेले, तिथं काय आहे? टाकायचं का त्याच्यामध्ये? काही नाही का? ते पिलर लावलेले त्यांनी? पलीकडला तो माळ आहे, हां हां, तिकडचा तो बाजूचा. त्याच्यावर जमीन आहे, वर देवीचं मंदिर आहे. मोठं आहे का? मोठं आहे, मोठं म्हणजे थांब ना बाळा, थांब ना 2 मिनिटं थांब. फार मोठी यात्रा भरती वरती पण. बर, त्याला तिकडून रस्ता आहे त्या बाजूने. नाही म्हणजे गावाच्या पलीकडून डोंगर जवळ लागतो, सुरुवात लागते हां हां हां, तिथून. चालेल. वरती फक्त काय तिथं बसण्यासाठी का? तिथं वरती फक्त बसण्यासाठी? बरं, आम्ही बघून येतो. मोठा भाग होता, हां, हे नव्हतं सांगायची लोक अनुष्ठान करीत होते. बरं. त्याची सगळी हे 3 महादेवाचे मंदिर आहे. कुठं? जुन्या याच्यातले. हा रामेश्वर, हां, तो मारसावळी म्हणून गाव आहे याच्या पलीकडे, मागच्या साईडला मारसावळी. हां तो सावळेश्वर, तो खाली असं दरीत आहे, हां देवदरी. पाळ म्हणून गाव आहे, पाडी, हां. तिथं सिद्धेश्वर. वाल्मिकी ऋषीचं काय माहिती? ही वाल्मिकीची कथा असता, तिथं लवांकुशाला शिक्षण दिलं त्यांनी. हे जन्मस्थान म्हणतात, ते जन्मस्थान आहे का इथं? नाही, जन्मस्थान नाही. बरं, जन्मस्थान शिक्षण दिलेले.
सीता वनवासाने दिली होती तिथे लवंकुशाला कुठं न सोडता नाही तर वाल्मिकी सोडलं हा वाल्मिकी बरं बरं चालेल. हा आमचे मी सांगतो आम्हाला कमी यायचं एवढं होतं तर रस्ते नव्हते तिकडे यायला हां हां किती वाढायची वाघ हे ते सगळे वर जायला रस्ते नव्हते नाही आता झालेले रस्ते आहेत ना हे आता झालेले खालचं. हा पूर्ण वरतून आला आता भीती वाटली पहिल्यांदा भीती वाटत नव्हती कारण हा एक सगळा फॉरेस्ट जंगल आहे हा ना हा ना 2-3 हजार एकर इकडे फक्त एकच आहे का का अजून पण येते एकच आहे का बरं आलो मग आम्ही बघून आलो. हा या चालेल. जसं बाबांनी आपल्याला सांगितलेलं वेगवेगळ्या गोष्टी हे कितपत खरं आहेत कितपत खोट्या आहेत आपल्याला जे काही ऑनलाईन बघायला भेटतं किंवा सांगायला भेटतं त्या गोष्टी तुम्ही कम्पेअर करा. वरती पण आहे ना इकडून चल बरं एकदा चलून बघ. चल चल चल. अरे अरे महादेव इकडून चालतंय का इकडून जायचं का. अरे स्लीपर गेली माझी मी पकडलं ना तुला ते काढ स्लीपर. कुंडेवर का कुंडात जाईल काही नाही याचं राहू दे इकडून जाऊ इथं राहू दे वापसच जाऊ अवघडच कुठं जायचं. हा नको एवढा रिक्स नको घेऊ ते वरती गवत आहे आधी स्लीपर किशोर असे ऐक रे बाबा खाली जाशील धर खाली जाशील वापस खाली जायचं वापस. इथून कसं चढतो आता. चप्पल काढली का दरबार फोन उभा राहा काय तिथं आतमध्ये महादेवाची पिंड तोडलेली बघ नंदी तोडलेलं नंदी शिवाय ती पण तोडलेलं आहे. मधला भागच काय स्ट्रीट पार करून एवढ्या वरती या चप्पलवर काय भेटलं बघायला तर कर्व आणि हा सुंदर निसर्ग. तिथं आपण फोटो काढले होते थोड्या वेळापूर्वी. सुंदर मध्ये पाऊस पडणार आहे पावसाचा पण आनंद घेऊयात. स्ट्रेट गाडीवर बसून निघायचं. सो आता आपण प्रसाद पण घेतलेला आहे किशोर पण होता सोबत प्लस आपले मागच्या साईडचे जे लोहगडचे दर्शन पण झालेले आहेत. मागच्या साईडला तिथं त्याची हिस्ट्री पण ऐकून घेतलेली तुम्ही. आता जी काय खरी खोटी आहे तुम्ही क्रॉस चेक करा इंटरनेटवरती तेवढे सगळे व्हिडिओ आहेत सगळ्यांना बघा कारण जे आजोबा सांगत होते त्यांनी लहानपणापासूनही बघितलेली जागा जिथं जायचा रस्ता पण नव्हता. खूप वेगवेगळे इतिहास आहेत कुणाचं खरं कुणाचं खोटं असं बोलू शकत नाही आपण. त्यांनी जे सांगितलं मे बी त्यांच्या दृष्टिकोनाने ते खरं होतं. जेवण झालेलं आता जातोय आपण घरी जाताना मी व्हिडिओ काय काढणार नाही. हा व्हिडिओ आपण इथं सेंड करू. तुम्ही सर्वांना आवडला असेल किंवा नवीन काय शिकायला भेटलं असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय.